शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आता एक गुड न्यूज आहे. मुलांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी आता राज्य सरकारनं पावलं उचलली आहेत. त्या संदर्भातला अहवाल शासन समितीनं बुधवारी विधानसभेत पटलावर मांडला. मुलांच्या वजनापेक्षा 10% आणि त्याहून कमी वजन दप्तराचं असावं ही त्यातली महत्त्वपूर्ण बाब आहे. 100 पानी वह्या वापरणं, रोज सगळी पुस्तकं लागणार नाही अशा पद्धतीनं शाळांनी तासांची मांडणी करावी, अशा काही शिफारसी यात मांडण्यात आल्या आहेत. खासगी कोचिंग क्लासेसवर राज्य सरकारनं बडगा उगारला आहे. कोचिंग क्लासेसकडून विद्यार्थ्यांची लूट थांबवण्यासाठी सरकार प्राधिकरण स्थापन करणार असल्याची घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली आहे. कोचिंग क्लासेसच्या जाहिरातींवरही बंदी घालणार असल्याचं तावडेंनी सांगितलं. दप्तराचं ओझं कमी करण्याची जबाबदारी शाळांची आणि पालकांची नसून सरकारची असल्याचा टोला शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना लगावला आहे. मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज आहे. लाखो मुंबईकरांना मालमत्ता करात सूट मिळणार आहे. 500 चौरस फुटांपेक्षा कमी आकाराच्या घरांना मालमत्ता करातून सूट मिळणार आहे. त्याबाबतचे मुंबई महापालिका सुधारणा विधेयक बुधवारी विधानसभेत संमत झालं. या विधेयकामुळे मुंबईतल्या सुमारे 11 लाख घरांना मालमत्ता करात सूट मिळणार आहे. पुढील 5 वर्षात म्हणजे 2019-2020 पर्यंत 1,09,298 घरांची निर्मिती करणार असल्याची घोषणा राज्य सरकारनं केली आहे. प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नावर सरकारनं लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. चौकशी सुरू असलेल्या 9 पैकी 4 प्रकरणांमध्ये काहीही गैरव्यवहार आढळला नाही. त्यामुळे चौकशी बंद करत असल्याची माहिती एसीबीनं बुधवारी कोर्टाला दिली. मात्र ही प्रकरणं बंद न करता अधिक चौकशी करावी असं कोर्टानं एसीबीला खडसावलं. ओपन जिमच्या बाजूला नितेश राणेंच्या स्वाभिमान संघटनेनं लावलेली कोंबडी वड्याची गाडी हटवण्यात आली आहे. दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान ही गाडी हटवण्यात आली आहे. यावरून स्वाभिमानी आणि शिवसेनेचा संघर्ष चिघळण्याची चिन्ह आहेत. रत्नागिरी नगरपालिकेत प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला. जिल्हा नगरोत्सवामधून मंजूर झालेल्या 70 लाखांच्या कामांचे प्रस्ताव सध्या गहाळ झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे शिवसेना आक्रमक झाली असून पालिकेच्या येत्या सभेत प्रशासनाला धारेवर धरण्याच्या तयारीत आहे. तर नगराध्यक्षांनी मात्र या प्रकरणी संबंधितांची चौकशी करू असं थातूरमातूर उत्तर दिलं आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत काँग्रेसनं सरशी केली आहे. संचालक पदाच्या 18 जागांपैकी निकाल लागलेल्या 14 जागांमधून विलासराव देशमुख कृषी पॅनलनं 9 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजप शिवसेना पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलनं 5 जागा राखल्या आहेत. उर्वरित 4 जागांचा निकाल उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राखून ठेवण्याचा आदेश दिल्यामुळे मतमोजणी करण्यात आलेली नाही. पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप शिवसेनेच्या संघर्षाला आता चांगलीच धार येऊ लागली आहे. सभागृहात गोंधळ घालण्याचं निमित्त करत राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेच्या गटनेत्या सुलभा उबाळे, शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या पण लक्ष्मण जगताप यांच्या तंबूत पर्यायानं भाजपच्या उंबऱ्यावर असलेल्या शारदा बाबर आणि आशा शेडगे यांचं निलंबन करत एकाच दगडात अनेक पक्षी मारल्यात. महापौर शकुंतला धराडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या असल्या तरी लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक आहेत. त्यांनाच हे निलंबन करायला लावत शिवसेना आणि भाजपला शह देण्याचा डाव राष्ट्रवादीने टाकला आहे. या महिन्यात 2 दरडी कोसळण्याच्या घटना घडल्यात. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खंडाळा बोरघाटातील या घटनांमुळे या संपूर्ण घाटाचं सर्वेक्षण करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी अधिकाऱ्यांसह या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. धोकादायक भाग आणि दगड हलवण्यात येणार आहे. आजपासून हे काम सुरू करण्यात येईल. वाहतुकीचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी पर्यायी व्यवस्था देण्यात आली आहे. नागपूर भंडारा रिंग रोडची काय दुरवस्था झाली आहे ती बघा. या रिंग रोडवर अचानक हा खचला, त्या ठिकाणी मोठे खड्डे पडले आणि त्यामुळे सध्या या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होते आहे. इथे सध्या एकेरी वाहतूक सुरू असल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागतंय. रस्ता खचून 24 तास उलटले तरी सार्वजनिक बांधकाम विभागानं साधी दखलही घेतलेली नाही. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात सुरक्षेचे 3-13 वाजल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. 1993 बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनची एका अनाहुतानं वकील असल्याची बतावणी करून तब्बल 1 तास भेट घेतल्याचं स्पष्ट झालंय. दिल्ली स्थित वकील शुबल फारुखनं अवैध कागदपत्रांच्या आधारे तुरुंगात प्रवेश मिळवण्याचा आरोप होतोय. फारुख यांच्या ओळखपत्राची मुदत जानेवारी 2013 मध्ये संपल्याचं उघड झालंय. मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनला फाशी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. फाशी देणारा जल्लाद किंवा फाशीवाल्याचं काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे. फाशीची दोरीही तपासली जाते. 30 जुलैला याकूब मेमनला फाशी देण्यात येणार आहे.
अहमदनगरच्या नेवासा इथून पोलिसांच्या तावडीतून एका कुख्यात गुंडानं पलायन केलं। सोपान गाडे असे या फरार आरोपीचे नाव आहे। नगरमधील बस स्थानकातून त्यानं पलायन केलं। सोपान गाडे हा कलम 302 मधील आरोपी आहे। मंगळवारी नेवासा न्यायालयात सोपानला आणण्यात आलं होतं। तिथून रात्री पुणे इथल्या येरवडा जेलमध्ये नेत असताना तो पोलिसांच्या ताब्यातून पसार झालाय। या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवविवाहितेला विष पाजून मारण्यात आल्याचा आरोप करत जावई आणि सासऱ्याला मारहाण झाल्याची घटना जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली आहे। लग्नानंतर 3 महिन्यातच सासरच्या मंडळींकडून ट्रॅक्टरसाठी माहेरून पैसे आणण्यासाठी ज्योतीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता। वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून ज्योतीनं विष प्राशन केलं। पोलिसांनी ज्योतीचा पती आणि सासऱ्याला ताब्यात घेतलाय। चर्चगेट स्टेशनवर 28 जूनला झालेल्या लोकलच्या अपघाताप्रकरणी मोटरमन आणि गार्डला कामावरून कमी करण्यात यावं अशी शिफारस चौकशी समितीने केली आहे। या अपघातानंतर मोटरमॅन LS तिवारी आणि गार्ड अजय कुमार यांना सर्वात कडक शिक्षा देण्याची शिफारस समितीने केली आहे। याशिवाय अपघातानंतर या गाडीच्या कॅबिनमध्ये घुसून पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणारा मोटरमॅन आणि लोको इन्स्पेक्टरवरही कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। शाळेच्या इमारतीतून पडून एका विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी कळंबोलीतील सेंट जोसेफ शाळेविरोधात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कळंबोली पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिक्षण खात्याच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। शाळेच्या 6व्या मजल्यावरून पडून विघ्नेश साळुंखे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। पुण्यातल्या FTIचे आंदोलन आता लवकरच गल्लीपासून दिले जाणार आहे। 3 ऑगस्टला राजधानीत जाऊन FTIचे विद्यार्थी गजेंद्र चव्हाण यांना हटवण्याची मागणी करणार आहे। या आंदोलनामध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या विद्यार्थ्यांसोबतच इतरही विद्यार्थी संघटना आणि संस्था सहभागी होणार आहेत। FTIच्या आंदोलकांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनाही साकडं घातलंय। नाशिकमध्ये साधूग्राम तर उभं राहील, मात्र साधूंना अद्यापही सोयी सुविधांपासून वंचित राहावं लागतंय। कुठे साधू वीज पाण्याची मागणी करतायत तर काही साधू मागणी पूर्ण होत नसल्यानं चक्क उपोषणाला बसल्यात। मार्च-एप्रिल महिन्यापासून पाठपुरावा करूनही प्रशासनानं दखल घेतली नसल्याचा महाराजांचा आरोप आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये सध्या भिकाऱ्यांची देखील जोरदार फिल्डिंग लागलेली आहे। भिकाऱ्यांनी इथे तळस ठोकलाय। इथे येणाऱ्या भाविकांना अडवून त्यांच्याकडून भीक उकळण्याचा धंदा त्यांनी सुरू केला आहे। या भिकाऱ्यांमुळे भाविकांना मोठा उपद्रव सहन करावा लागतो। या भिकाऱ्यांना कसं आवरायचं असा प्रश्न सध्या प्रशासनाला पडलाय। गेल्या 24 तासात धरण क्षेत्रात दमदार पावसानं हजेरी लावली आहे। जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात तानसा तलाव परिसरात 175 मिलीमीटर, भातसा धरण परिसरात 137 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आतापर्यंत धरण क्षेत्रात 943 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई आणि ठाणेकरांचं पाणी कपातीचं संकट दूर होणार आहे। पुणे शहर आणि परिसरात गेले 2 दिवस दमदार पाऊस सुरू आहे। तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे पुणेकर तसंच परिसरातील शेतकरी सुखावले आहेत। पुण्याच्या धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्यानं वाढत आहे। पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आतापर्यंत 8.81 TMC म्हणजेच 30.24% पाणीसाठा झालाय। गेल्या वर्षी 24% इतका पाणीसाठा होता। पालघर परिसरात बुधवारी पावसाचा जोर कायमच राहिला। पावसाची संततधार सुरू असताना हात नदीला पूर आला। त्यामुळे चिल्हार पूल पाण्याखाली गेल्यानं बोईसर ते चिल्हार पाटा वाहतूक ठप्प झाली। वसईत गेल्या 24 तासात 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। भाताणे पूल, शिरगावचा उणी पूल आणि सावंतचा मेढे पूल पाण्याखाली गेले आहेत। जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात भात लावणीच्या कामाला सुरुवात झाली आहे। जुन्नरमध्ये झालेल्या दमदार पावसानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय। भात खाचरामध्ये साचलेल्या पाण्यात ही लावणी सुरू आहे। आदिवासी शेतकऱ्यांनी गाणी म्हणत भात लावणीला सुरुवात केली आहे। भात लावणीच्या कामासह ही मंडळी शेतावरच आपला टी टाइम साजरा करतायत। सतत दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील जनतेला आधार देण्यासाठी राज्य सरकारनं कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतल्यानंतर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। याचाच एक भाग म्हणून बुधवारी विभागीय आयुक्तालयात बैठक घेण्यात आली असून या बैठकीला राज्याच्या आपत्कालीन विभागाचे संचालक सुहास दिवसे आणि विभागीय आयुक्त रमाकांत दांगट हे उपस्थित होते। पाण्याअभावी परळी येथील औष्णिक वीज केंद्र बंद पडल्यानं भारनियमनाचं संकट निर्माण झालंय। मराठवाड्यात सध्या पाऊस नाही तेव्हा पाण्याची सोय कशी करायची असा प्रश्न निर्माण झालाय। पण नांदेडमधून सांडपाण्यावर प्रक्रिया केलेलं पाणी घेण्याचा विचार पुढे आला। नांदेडमध्ये दररोज 90 दशलक्ष लिटर सांडपाणी या प्रक्रिया केंद्रात येतं। त्यावर प्रक्रिया करून सुमारे 60 दशलक्ष लिटर वापरण्याजोगं पाणी नदीपात्रात सोडलं जात होतं। हेच पाणी परळीच्या वीज निर्मिती केंद्राला देण्याची प्रक्रिया सुरू आहे।
चांदवड तालुक्याच्या एका शेतात मोर आपला पिसारा फुलवत पावसाचं स्वागत करतानाची ही दृश्य आहेत। विशेष म्हणजे या मोरासोबत एक लांडोरही आढळून आली आहे। पावसाची चाहूल लागताच मोर पिसारा पसरून त्याच्या स्वागतासाठी सज्ज होत असतो। गेल्या 2 दिवसांपासून पावसानं लावलेल्या हजेरीमुळे राज्यातल्या अनेक भागात आल्हाददायक असं वातावरण आहे। ठाण्यामध्ये माकडांचा उच्छाद हळूहळू आजूबाजूच्या परिसरातही वाढू लागलाय। ठाण्यातील शिवाईनगर, समतानगर, लुईसवाडी, कोपरीतील 12 बंगला या भागांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता माकडांनी आपला मोर्चा वळवलाय तो कळव्यातील खारेगाव परिसराकडे। इथेही माकडं काही इमारतींच्या घरांमध्ये खिडकीवाटे घरात प्रवेश करून मोबाईल फोनचे तसेच घरातील विविध वस्तूंचे नुकसान करतायत। नांदेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेसह 3 जण जखमी झालेत। आदिवासी किनवट तालुक्यातल्या गोडेमहागाव इथं ही घटना घडली आहे। गोडेगावमधल्या ललिताबाई घराबाहेर पडल्या असता बिबट्यानं त्यांच्यावरती हल्ला केला। त्यांचा आरडाओरडा ऐकून 2 शेतकरी धावून आले। बिबट्यानं त्यांच्यावरही हल्ला चढवला। दोघांनीही प्रतिकार केल्यानं आरडाओरड झाल्यानं बिबट्यानं धूम ठोकली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।